आमचे पत्रकार बंधू सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि हे स्वागत करत असताना आज खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रस्थापित झालेली आहे. कारण आता विषय समितीच्या सभापतींची पण निवड झालेली आहे. आणि हा एक ऐतिहासिक असा क्षण आहे. आज आपल्या सगळ्यांच्या खूप मोठी जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्षाचे सगळे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्याच पक्षाचे सगळे जिल्हा परिषद सदस्य आपल्या सगळ्यांची आता खूप मोठी जबाबदारी आहे. सोलापूर जिल्ह्याच्या जनतेने आपल्यावर खूप मोठा विश्वास टाकलाय आणि हा विश्वास आपण सगळ्यांनी मिळून सार्थ ठरवला पाहिजे. जो जो शब्द आपण जनतेला दिला त्या विश्वासानं जनतेने आपल्याला साथ दिली याची जाणीव ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि ही जबाबदारी आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं अध्यक्ष म्हणून वैद्य साहेब असतील, उपाध्यक्ष पवार साहेब असतील, सन्माननीय संस्कृतीताई सातपुते जे असतील, आमच्या वाघे मॅडम असतील, चेतन असेल किंवा सन्माननीय चिवडशेट्टी जे असतील, त्या सगळ्यांच्यावर आता ही जबाबदारी आलेली आहे. मला खात्री आहे की आपण सगळेजण खूप जबाबदारी ही जबाबदारी पार पाडाल. आमच्या दोन्ही भगिनी खूप उच्च शिक्षित आहेत, त्याचा मनापासून आनंद आहे. एक बीटेक झाली, ऍडव्होकेट आहे, दोन्ही शिकलेले आहेत. चैतन्य आता सगळं शिकलेलं आहे. चिवड शेट्टीचा खूप अनुभव आहे, बीई शिकलेला आहे. अख्खी टीम तुला किती आहे? कुठल्या विद्यापीठात? सगळेच सभापती उच्च विद्या विभूषित असे आहेत. आणि याचा खरं वास्तविक पाहता आपल्याला आनंद आहे. मी आधीच काय बोलणार, पण मी तुम्हाला जाताना तुमच्या कामकाजासाठी शुभेच्छा देत असताना जबाबदारीची जाणीव पण करून देणार. खूप मोठा विश्वास जनतेने आपल्याला टाकलाय, तोच विश्वास पक्षाने आपल्याला टाकलाय. पक्षाच्या नावाला काळिमा लागेल, आपल्या नावाला काळिमा लागेल असं कुठलंही वर्तन आपल्या होऊ नये. जो आदर्श आपल्या नेतृत्वानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला घालून दिलेला आहे, समाजसेवेचा, पारदर्शी कारभाराचा, तोच आदर्श घेऊन आपण भविष्यामध्ये काम करावं अशा पद्धतीच्या सूचना विनंती आपल्या 4, 5, 6 पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी देत असताना आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन भविष्यामध्ये या जिल्ह्याचा लढा पुढे घेऊन जायचं. आणि जबाबदारी मोठी आहे. हे जिल्ह्याचं मिनी मंत्रालय आहे, त्यामुळे सगळी जिल्ह्याची विकास कामं आपल्या इथून होत असतात. आपण ठरवलं तर खूप मोठा बदल घडवण्याची क्षमता या सभागृहामध्ये आहे. आणि या सभागृहाला खूप मोठा इतिहास आहे. खूप मोठे मोठे नेते ज्यांनी राज्यात देशात काम केलं ते या सभागृहानं दिलेले आहे. त्यामुळं त्यांच्याही नावाला कुठं डाग लागेल असं वर्तन आपल्या हातून होऊ नये अशा पद्धतीची अपेक्षा पुन्हा एकदा व्यक्त करतो.